एक कन्सेप्ट आहे दॅट इज द नॅचरल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह. पण हिच्या मागे जे आहे तर खूप सारे कन्फ्युजन्स स्टुडंट्समध्ये आणि सगळ्यांनाच असतात आणि खास करून इंजिनियर्सला, बिकॉज दे आर नॉट द बायो स्टुडंट्स आहे ना. तर ॲक्च्युली द थिंग इट इज की ज्यावेळेस मेन्स्ट्रुएशन पिरियड असतो, सो मेन्स्ट्रुएशन सायकल आपण किती घेतो बेटा की फर्स्टपासून म्हणजे 28 डेजची सायकल घेतो आहे. इन दॅट ॲक्च्युली जो 14th डे असतो इन बिटवीनवाला, तर त्यावेळेस आपण बोलतो की ओव्ह्युलेशन होतं, राईट. पण आता बॉडीमध्ये ओव्ह्युलेशन एक्झॅक्टली 14th डेमध्येच होईल असं काही सांगता येत नाही आहे, राईट. सो आता आपल्याला काय करायचं आहे की जो काही मेन्स्ट्रुएशन सायकल असणार आहे पिरियड आहे, तर त्याच्यामधला म्हणजे सपोज ज्या वेळेस म्हणजे तर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग स्टार्ट होते तो एक पहिला दिवस समजायचा आहे, तिथून कॅल्क्युलेट करायचा आहे. तिथून कॅल्क्युलेट केल्यावर 11th वाला दिवसापासून तर 17th वाला दिवस जो आहे, तर हा जो पिरियड असेल तर ज्या लोकांना प्रेग्नन्सी नाही पाहिजे त्यांच्यासाठी हा पिरियड काय झालेला आहे, रिस्क पिरियड. आणि ज्यांना प्रेग्नन्सी पाहिजे मॅरिड कपलला, तर त्यांच्यासाठी हा 11th to 17th डे जो असेल मेन्स्ट्रुअल सायकलचा तो पिरियड काय झाला आहे, फर्टाईल पिरियड झालेला आहे. सो आलं बेटा लक्षात. सो सेफ पिरियड, रिस्क पिरियड अँड फर्टिलायझेशनचा वाला जो पिरियड आहे तर तो काय ते समजून घ्या. 11 to 17th वाला हा रिस्क पिरियड आहे ज्यांना फर्टिलायझेशन नको आहे. 11 to 17th वाला डे जे आहे तर हे जे ड्युरेशन आहे हा फर्टाईल पिरियड आहे ज्यांना बाळ हवं आहे. आणि सेफ पिरियड कोणता असेल, बरोबर 11th डे पासून म्हणजे मेन्स्ट्रुएशनच्या नंतर 11th पर्यंतचा आणि 17th डे पासून 28th डे पर्यंत. हे जे आहे मधला सोडून बाकीचे जे पिरियड असेल सो दॅट विल बी द सेफ पिरियड. कन्सेप्ट क्लिअर? ओके. सो अशाच प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओजला बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू.